काही प्रमाणात अचीव्ह करू शकले असं म्हणायला हरकत नाही. पण असं नाही आहे की मला आवडत नाही. म्हणजे मला मी बोल्ड आहे, पण मी विचारांनी बोल्ड आहे. म्हणजे माझ्यासाठी बोल्ड असणं म्हणजे माझ्यासाठी काय हे मी थोडं एक्सप्लेन करू शकले तर, कोणाचाही पाठिंबा नसताना खूप मोठी स्वप्न बघणं, जी आपल्याला वाटतात की हे काय स्वप्न आहे, हे कसं पूर्ण होईल, काय, हा बोल्डनेस आहे असं मला वाटतं. आणि मग या अर्थाने मी बोल्ड आहे का, तर हो, 100% आहे. पण तू म्हणजे तुझ्या सगळ्या काम करण्यामध्ये एक एक प्रकारची बंडखोरी कायम पाहायला मिळालेली आहे. तर ही बंडखोर वृत्ती तुझी खूप आधीपासूनची आहे का या इंडस्ट्रीत आल्यानंतर ती वाढली? ही मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली गिफ्ट आहे. माझे वडील पण असेच होते. म्हणजे माझे वडील मर्चंट नेव्हीत होते आणि छंद म्हणून माझे वडील टॅक्सी चालवायचे, बस चालवायचे. म्हणजे मी एक किस्सा सांगते की मी जेव्हा करिअरच्या एकदम सुरुवातीला मी बसनी ट्रॅव्हल करायचे. मग मी सांगलीमधून मी बस पकडायचे, सकाळी मुंबईला ती बस पोहोचायची. एके दिवशी माझे वडील आणि मी दोघेही ट्रॅव्हल करत होतो. एक 2-3 वाजले असतील. मी माझा डोळा उघडला आणि शेजारी बघते तर वडील शेजारी नाही आहेत. मी शोधते तर आमचे वडील गाडी चालवत आहेत. आमचे वडील तीच गाडी चालवत आहेत ज्याच्यात मी बसली आहे, बस हाऊस. म्हणजे हे जे होतं की माझ्या मनाला आलं आणि मी केलं, ही जी लहर होती, ती लहर त्यांनी माझ्यात एम्बाईब केली असं मला वाटतं. माझी आई पण तशीच आहे. बंडखोर म्हणण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर किंवा चौकटींना न जुमानणारी, अशा दोन्ही पर्सनॅलिटीज माझ्या घरात होत्या. त्यामुळे त्याचं थोडंसं बाळकडू मलाही मिळालं असेल नकळत. पण असं आहे की म्हणजे साधारण सुस्थित घरातली कुणी मुलगा असेल, मुलगी असेल आणि जेव्हा ते अशा इंडस्ट्रीमध्ये येतात